गाईज, तर आज मी बनवलेलं आहे रोस्टेड चिकन। घरच्या घरी अगदी मस्त हॉटेलसारखं हे रोस्टेड चिकन आहे आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, कारण मी तर मस्त चमचमीत बनवलेलं आहे। तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की सांगा। आणि आता चला रेसिपीकडे जाऊया। आणि खूप छान झालं होतं हे चिकन, तर चला रेसिपी सांगते। इथे मी मस्त स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन। अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। आम्हाला 2 माणसांसाठी हे घेतलेलं आहे। 2 माणसांसाठी अर्धा किलो चिकन पुरे आहे, कारण रोस्टेड करणार आहोत। तर इथे मी आलं लसूण पेस्ट टाकली आहे, गरम मसाला टाकते, गोडा मसाला टाकते। घरामध्ये जे आपले मसाले आले ते तुम्ही सगळे टाका। आता मी इथे टाकलेला आहे गोडा मसाला, झाल्यानंतर गरम मसाला ॲड केलेला आहे। त्याच्यानंतर तुमच्याकडे जर घरामध्ये तुम्ही लाल मिरची जी आपण मसाला बनवतो तो मसाला असेल तर तो 1 चमचा टाका। तर मी इथे 1 चमचा तो मसाला टाकलेला आहे। त्याच्यानंतर हळद टाकून घेऊया। ही कसुरी मेथी आहे, हातावर थोडीशी क्रश करायची आणि ही कसुरी मेथी मी टाकलेली आहे। एक छान मूठभर अशी कसुरी मेथी मी याच्यात ॲड केलेली आहे। चवीपुरतं मीठ आणि मस्त आता हे छान आता आपण ह्याच्यात मिक्स करूया। त्याआधी आपण याच्यामध्ये 1 लिंबू टाकूया, किंवा तुमच्याकडे जर दही असेल तर बेटर दही टाका तुम्ही। आणि एक मस्त दही नसेल तर तुम्हाला 1 अख्खा लिंबू टाकावं लागेल ह्याच्यामध्ये। आता हे छान मस्त मिक्स करायचं आहे। सो मी हातानेच मिक्स करते आहे, कारण मस्त असं त्या प्रत्येक चिकनला असं त्याचा मसाला लागला पाहिजे, त्याच्यामुळे मी हे छान मिक्स केलेलं आहे। तुम्ही बघू शकता प्रत्येक चिकनचा जो बोन आहे त्याला प्रत्येकाला असं छान मस्त मसाला लागलेला आहे। सो आता हा मसाला मस्त मिक्स करून घेते हाताने। आणि हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्स करताना थोडंसं तेल ॲड केलं तरी चालेल। मी थोडंसं अवॉइड करते, कारण नंतर आपण फ्राय करताना थोडं तेल जास्त टाकणार आहोत, कारण आपण पाणी वगैरे न ॲड करता। सो आता 15 मिनटं ह्याला असंच ठेवूया आणि 15 मिनटानंतर करूया। सो गाईज, आता 15 मिनटं झालेले आहे। मी आता तेल टाकलेलं आहे, तेल थोडंसं जास्त टाकलं आणि त्याच्यानंतर आपण जे चिकन मसाल्यामध्ये मिक्स केलं होतं, आता ते डायरेक्ट चिकन आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया। सो गाईज बघा, इतकं छान आत्ताच छान वाटतंय। सो झाल्यानंतर खूप मस्त चव लागते, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि घरच्या घरी सो हेल्दी पण आहे आणि लहान मुलांना नक्की आवडेल। लहान मुलांसाठी थोडंसं तिखट तुम्ही कमी करा। तर हे बघा, हे मस्त छान मिक्स करून घेतले। आता थोडंसं हलवून घेऊया। 5 मिनटं हलवून घेतल्यानंतर परत आपण झाकण ठेवायचं आहे। 5-10 मिनटं असं चेक करत राहायचं आहे चिकन शिजेपर्यंत। आता आपल्याला ह्याच्यात चिकन छान शिजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे। ऑलरेडी आपण तेल थोडंसं जास्त टाकलं होतं, पण त्यानुसार आता हे मस्त ते शिजतं आहे, त्याच्यामुळे त्या मसाल्याला पाणी सुटून तेल पण सुटायला लागलं आहे अजून। सो आता हे शिजलं आहे का, तर नाही, अजून थोडा वेळ लागणार आहे। सो पुन्हा आपण ह्याच्यामध्ये हे झाकून ठेवायचं आहे। एक 5-10 मिनटं अजून झाकण ठेवूया, जेणेकरून होऊन जाईल। 5 मिनटं ठेवूया। बघा, 5 मिनटं ठेवल्यानंतर बघा मस्त चिकनचा वास येतोय। आहा, असंच खावंसं वाटतंय। सुकं चिकन जसं असतं ना तसंच हे असं तुम्ही सुकं चिकन म्हणून हे करू शकता। आता हे बघा, चिकन मस्त झालेलं आहे, पण आपल्याला रोस्टेड करायचं आहे, त्याच्यामुळे आता हाय फ्लेमवर आपल्याला पुन्हा 5 मिनटं ठेवायचं, जेणेकरून आपलं चिकन असं मस्त कुरकुरीत होईल। तर आता बघा, 5 मिनटं ठेवल्यानंतर मसाला मस्त त्याला लागलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खाली चिकन लागत चाललेलं आहे, म्हणजे रोस्ट झालेला आहे। तर चला, रेसिपी छान झालेली आहे। मी आता तो बाउलमध्ये काढून घेते चिकन आणि सर्व करूया। तर गाईज, मस्त रोस्टेड चिकन घरच्या घरी एकदम हॉटेलसारखं झालेलं आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटते आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा। माझ्या रेसिपी बघायला आवडतात की नाही हे देखील सांगा। ह्याच्यावरती मी थोडासा पुदिना टाकला, 1 लिंबूचं फोड ठेवली। मस्त रोस्टेड चिकन घरच्या घरी तयार आहे, या जेवायला। रेसिपी आवडली असेल तर लाईक पटकन करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मस्त झालेलं आहे चमचमीत असं चिकन, रोस्टेड चिकन, कुकुडुकू।